पारशिवनी तालुक्यात होणाऱ्या कुवारा भिवसेन महोत्सवासाठी जोरदार तयारी सुरू असून यंदाचा महोत्सव अधिक आकर्षक आणि वैविध्यपूर्ण ठरणार असल्याची माहिती राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी दिली। महोत्सवासाठी भव्य स्टेज उभारण्यात येत असून विविध राज्यातून येणारे कलाकार आदिवासी लोकनृत्यांचे सादरीकरण करणार आहेत। यामुळे महोत्सवाला सांस्कृतिक रंगत येणार असून प्रेक्षकांना विविध परंपरांचा अनुभव घेता येणार आहे। याशिवाय महोत्सवात आदिवासी वेशभूषा स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले आहे। या स्पर्धेमुळे पारंपरिक वेशभूषा आणि संस्कृतीला चालना मिळणार असल्याचे आयोजकांनी सांगितले। राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी सांगितले की महोत्सवासाठी सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असून भाविक आणि नागरिकांसाठी सुरक्षित व नियोजनबद्ध व्यवस्था करण्यात आली आहे। मोठ्या संख्येने उपस्थित राहणाऱ्या नागरिकांसाठी प्रशासन पूर्णतः सज्ज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले। नमस्कार, जय सेवा। आपल्याला माहित आहे की शनिवार दिनांक 18 एप्रिल पासून पारशिवनी येथे आपल्या आदिवासी लोककला आणि संस्कृतीचं कुवारा भिवसेन आदिवासी लोककला व सांस्कृतिक प्रदर्शन म्हणजेच महोत्सव या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे आणि याची जय्यत तयारी सुरू आहे। पूर्ण पारशिवनीच्या मैदानामध्ये गावात उत्साह आहे आणि आपण पाहत आहोत की दूरपर्यंत या ठिकाणी काम सुरू आहे। परवापर्यंत हा सर्व स्टेज हा पूर्ण भव्य मंच तयार होईल। 18 तारखेला वेगवेगळ्या राज्यातील आदिवासी लोकनृत्य ज्यामध्ये गुजरात, झारखंड, ओडिशा अशा विविध राज्यातील आणि आपल्या गडचिरोली जिल्ह्यातील किंवा रामटेकच्या आदिवासी मुलामुलींचं लोकनृत्य आहे, आदिवासींचं वाद्य आहे, सोबतच वेगवेगळ्या वेशभूषा आदिवासी वेशभूषा स्पर्धा आहे आणि जे इंडियन आयडलची प्रसिद्ध कलाकार आहे जे यंग जनरेशनमध्ये अत्यंत लोकप्रिय आहे आणि त्यांचा व्हिडिओ मी स्वतः पाहूनच त्यांना या कार्यक्रमात निमंत्रित केलं। अशा षण्मुखप्रिया यांचा देखील एक कार्यक्रम आहे जो निश्चितपणे आपल्या सर्वांना आवडणार आहे। 19 तारखेला रविवारी पद्मश्री हेमा मालिनी हे दुसऱ्यांदा पारशिवनीत येत आहे। त्यांचं नाटिका द्रौपदी याचं नवीन व्हर्जन त्यांनी केलं आहे। माझी स्वतः त्यांच्याशी चर्चा झाली आहे आणि त्यांनीच मला सजेस्ट केलं की तुम्ही द्रौपदी हा कार्यक्रम घ्या आणि पूर्वी आपण रामायण घेतलं, नंतर गंगा आणि आता द्रौपदी कार्यक्रम निश्चितच पारशिवनी आणि या परिसरातील सर्व लोकांना खूप आवडेल असा मला विश्वास आहे। सोमवारी माननीय कैलाश खेर यांचं भक्तिगीत आपल्याला माहीत आहे की कैलाश खेर यांची आवाज बाहुबलीमध्ये आणि अनेक चित्रपटात आपण पाहिलेली आहे। जे आपला घोगरा महादेव आहे ते त्यांना मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि त्यांनी रामटेकचा अल्बम करण्याचं मान्य केलं आहे। माझी इच्छा आहे की घोगरा महादेवर देखील त्यांनी एक उत्तम गीत करावं जेणेकरून या भागाची कैलाश खेरमार्फत प्रसिद्धी व्हावी। आपल्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये महिला बचत गटाला आपण जे आदिवासी महिला बचत गट आहे त्यांच्यासाठी उत्पादनासाठी विक्रीसाठी मोठ्या प्रमाणामध्ये स्टॉल उघडलेले आहे। त्यासोबतच रांगोळी स्पर्धा, मेहंदी स्पर्धा, नौका स्पर्धा, त्यासोबतच अनेक स्थानिक कलाकारांना वेगवेगळ्या कलागुणांना वाव देण्यासाठी या कार्यक्रमाचं अतिशय महत्त्व आहे। माझी फक्त एकच विनंती आहे की कुठल्याही परिस्थितीत या मैदानामध्ये जागा रिक्त असता कामा नये। आपण लवकर यावं, वेळेपूर्वी आपला जागा आरक्षित करावी आणि पारशिवनीकर आणि या भागाची जनता कोलितमारा, घाटपेंडी, घाटकुकड्या सर्व लोकांसाठी हा कार्यक्रम आहे आणि त्यांनी लवकरात लवकर येऊन आपली जागा आरक्षित करावी। माझ्या सर्व महिला भगिनीला विनंती आहे की 3 वाजता 4 वाजताच आपला घरी स्वयंपाक करून घ्या म्हणजे रात्रीला तुम्हाला लवकर येऊन आपली जागा आरक्षित करता येईल। उशिरा आल्याने तुम्हाला बसण्याची गैरसोय झाली तर आम्हाला त्यात कुठलीच आपली अडचण सोडवता येणार नाही। आम्ही योग्य ती बसण्याची व्यवस्था करत आहोत, परंतु लोकांची संख्या जास्त राहील आणि शेवटी कार्यक्रम लोकांसाठी आहे त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी तो पाहायला पाहिजे। म्हणून मी आपल्या सर्वांना विनंती करतो की 18, 19, 20 हा पारशिवनीमध्ये आपण सर्व लोकांनी वेळेपूर्वी येऊन आपली जागा आरक्षित करावी आणि या कार्यक्रमात आपली उपस्थिती दर्शवून कार्यक्रमाची शोभा वाढवावी आणि पारशिवनीकर जनता या पूर्ण तालुक्याची आणि विधानसभेची जनता अशा पद्धतीच्या विविध उपक्रमांना उपस्थित राहून साथ देते, प्रतिसाद देते। त्यामुळेच माझ्या कामाची ऊर्जा आणि मला अशा पद्धतीचा कार्यक्रम घेण्याची स्पिरिट निर्माण होते। त्यामुळे आपली उपस्थिती हीच माझी शक्ती आहे। त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही येऊन आपली जागा आरक्षित करावी विनंती करतो आणि या कार्यक्रमाला यशस्वी करावं, या सहभाग घ्यावं अशी अपेक्षा करतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सेवा। आसमानों
के आगे है ये सपनों का जहां। पंख लगा कर उड़ भी जाओ, परियों का है आशिया। नाचेंगे झूमेंगे मस्ती में कर